नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. जुळली गाठ ग या मालिकेचा आजचा भाग खूपच इंटरेस्टिंग होता. सुरुवातीलाच आपल्याला असं दिसतं की बोलणं झाल्यावर दामिनी धैर्याच्या रूममधून बाहेर जात असते. तेव्हा सावी तिला अडवते आणि सरळ या सगळ्यांमागे तुमचाच तर हात नाही आहे ना असं विचारते. तेव्हा दामिनी तिला सुद्धा तेच सांगते जे तिने धैर्याला सांगितलेलं असतं आणि निघून जाताना ती मनात म्हणते, सावी, धैर्याला वचन देऊन तू खूप मोठी चूक केलीस. आता बघतेच या सगळ्यातून तू कशी बाहेर पडतेस ते. ती गेल्यावर दोन्ही वहिनी सावीबरोबर बोलायला येतात. तिला धीर देत असतात. तर तिकडं विलास आणि भास्कर दीपाला कोर्टात सावीविरुद्ध उभं राहण्यासाठी पैसे देतात. दीपासुद्धा त्यासाठी आनंदाने तयार होते. इकडे मुजुमदार निवासमध्ये धैर्याचे वकील सावीसोबत या केसबद्दल डिस्कशन करण्यासाठी आलेले असतात. तर दामिनी मॅडमसुद्धा त्यांच्या डोईफोडे वकिलांसोबत याचबद्दल मंथन करत असतात. सावीला पुरतं या केसमध्ये अडकवण्याची दोघं जोरदार तयारी करतात. तेव्हा दामिनी मॅडम ॲडव्होकेट डोईफोडेला बजावून सांगतात की तुम्हाला काय करायचं ते करा, पण मला फक्त रिझल्ट हवा आहे आणि या सगळ्यांच्या मागे कोण आहे ते कधीही समोर आले नाही पाहिजे. तेव्हा तो वकील सांगतो की सावी, आता 7 जन्म तरी या सगळ्यातून बाहेर कधीच पडू शकणार नाही, तुम्हाला तोंड कधीच दाखवू शकणार नाही. तिकडे आता धैर्यसुद्धा सावीबरोबर केसबद्दल वकिलांशी चर्चा करायला येतो. तेव्हा अंगदचं नाव हे खरं अंगदच असेल हे कशावरून, अशी शंका तो उपस्थित करतो. वकिलांनासुद्धा त्याचं म्हणणं वकील सावीला तुम्हाला कोणावर संशय आहे का असं विचारतात. तेव्हा धैर्याला दिलेल्या वचनामुळे सावी नाही असं सांगते. वकील सगळ्या बाजूंनी व्यवस्थित विचार करत असतात. सावीसुद्धा त्यांच्या प्रश्नांची बरोबर उत्तरं देत असते. पण झोपेच्या गोळ्यांचा आता धैर्यावर परिणाम होत असतो. त्याचं डोकं, डोळ्यांच्या पापण्या जड पडत असतात. तो जागं राहण्याचा खूप प्रयत्न करत असतो, पण पुन्हा पुन्हा त्याचे डोळे मिटत असतात. तरीही सावी काय बोलतीये, वकील काय विचारतायत, हे सगळं तो खूप लक्षपूर्वक ऐकायचा प्रयत्न करत असतो. पण या सगळ्यांमुळे त्याची आता चिडचिडसुद्धा होत असते. त्याला झोपायचं नसतं, पण जागं राहता येत नसतं. म्हणून तो अचानक सावीवरच जरा हळू बोल म्हणत ओरड. पुढील भागात आपल्याला असं दिसतं की धैर्य त्याच्या रूममध्ये खूप गाढ झोपलेला असतो. तेव्हा सावी खूप प्रेमाने त्याला म्हणते की तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवलाय, माझी साथ देताय, हे सगळं खूप आहे माझ्यासाठी. कायम माझी अशीच साथ द्या. आय लव्ह यू. आता पुढे काय होणार हे पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तेव्हा पुन्हा भेटू उद्याच्या भागाबरोबर. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या.